नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बनवणार आहोत कैरीचं लोणचं. कैरी मी अशा आधी धुवून घेतल्या, नंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या, अशा कोरड्या करून घ्यायच्या. मी आधी एक दिवस आधी आंबे भिजत घातले होते, नंतर असे धुवून पुसून घेतले. अशा प्रकारे पुसून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या फोडी करून आणायचे. तुम्हाला घरी जर फोडी करायला येत असेल तर तुम्ही घरी पण फोडी करू शकता. अशा पद्धतीने फोड्या केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला फोडी पण अशा धुवून घ्यायच्यात. एकदा फोडी धुवून घ्यायच्यात. नंतर आपल्याला हळद टाकून असं मॅरिनेशन करून घ्यायचं. दाखवलेल्याप्रमाणे असं हळद टाकायची. अंदाजानुसार पण तुम्ही हळद घेऊ शकता. मी अशी हळद टाकली. माझ्या अंदाजानुसार मी अशा हळद टाकली. हळद टाकल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं. मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे. तसं आपल्याला पूर्ण असं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण असं मॅरिनेशन करून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे मॅरिनेशन झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता ॲड करायचं मीठ. आपल्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मीठ घेऊ शकता. आता माझ्या कैरी मला वाटते 36-34 कैऱ्या होत्या माझ्या, तर मी तेवढ्या अंदाजाने मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला असं पूर्ण असं मीठ मॅरिनेशन झाल्याच्या नंतर हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचे. माझ्याकडं टोपली नव्हती, त्यासाठी मी स्टीलच्या अशा गमिल्यामध्येच ठेवले. तुमच्याकडे जर असं टोपला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अशा उन्हामध्ये एखादं तुमच्याकडे कपडा असेल तर असं टाकून घ्यायचं आहे. नंतर आपण कट केलेली हळद मीठ लावलेली जी कैरी आहे ती सगळे असे याच्यावरती टाकून घ्यायची. पूर्णपणे अशी टाकून घ्यायची. पुढे मी दाखवते तुम्हाला कशी टाकायची. पूर्ण अशी मोकळी टाकायची, असे एकत्र टाकायची, म्हणजे जेणेकरून त्याच्यात पाणी काहीच राहणार नाही. आपल्याला त्या कैरीमध्ये पाणीच ठेवायचं नाही आहे. बिलकुल पूर्ण कोरडी करायची. थोड्या वेळ तुम्ही उन्हात ठेवली तर ॲटोमॅटिक कोरडी होऊन जाते कैरी. तुम्ही उन्हामध्ये वाळवू शकता. अशा मी तुम्हाला काल टोपली ह्यासाठी म्हटले होते, कारण हे पूर्ण पाणी जर टोपली असेल ना तर त्यामध्ये पूर्ण पाणी खाली नितळून जाते. माझ्याकडे टोपली नव्हती त्यामुळे मी गमेल्यातच ठेवलं, पण पूर्ण पाणी खाली राहतं आणि पूर्ण आपल्याला कैरी त्यातली वरती काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने पूर्ण वाळत टाकून घ्यायची. अशा आपल्याला इथे काही मसाले लागणार आहेत. मोहरी, मिरे, जिरे आणि हे अख्खी मेथी आहे बरं का. ही थोडीच घ्यायची, कारण जास्त कडू होईल त्यामुळे थोडीच घ्यायची. तुमची कैरी वगैरे जास्त असेल तरी थोडीच घ्यायची. ती जास्त घ्यायची नाही, कारण कडू होतं. आणि मिरे पण थोडेच घ्यायचे. आता आपण मोहरी भाजून घेऊयात आधी. जास्त अशी करपट नाही भाजायची आपल्याला मोहरी, हलकी भाजायची. पुढे तुम्हाला दाखवलेल्याप्रमाणे थोडी भाजायची. थोडा आवाज आला की समजायचं मोहरी आपली भाजली गेली म्हणून. पुढे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये कशी भाजली येते. आता इथं आपली मोहरी भाजलेली आहे बघा. थोडासा असा आवाज येतो तो काढून. आता आपण अख्खी मेथी भाजणार आहोत. ही अख्खी मेथी हलकी डाग पडेपर्यंतच भाजायची, जास्त करपट करायची नाही, कारण मेथी ऑलरेडी आधीच कडू असते, मग ती जास्त कडू लागते अजून. त्यामुळे हलकीच भाजून घ्यायची. तुम्हाला दाखवते मी कशी भाजली, त्या पद्धतीने तुम्ही पण भाजून घ्या. या पद्धतीने मेथी भाजून थोडासा कलर आला की लगेच काढून घ्यायची. आता आपण भाजणार आहोत जिरे पण एकदम हलकेच भाजायचे, जास्त अशी करपट भाजायची नाही, कारण जिरे पटकन असे जळले जातात. त्यामुळे हलकीशी भाजून घ्यायची जिरे. मग दाखवते मी कशी भाजायची जिरे, ते एकदम हलके भाजून घ्यायचे. आता अशा पद्धतीने जिरे हलके आपण भाजून घेतले. त्याला कलर वगैरे येऊन द्यायचा नाही, असे हलकेच भाजायचे, लगेच काढून घ्यायचे. नंतर आपण मिरे भाजणार आहोत. मिरे पण एकदम म्हणजे थोडेसे हलके गरम झाले की लगेच काढून घ्यायचे मिरे. जास्त असे भाजत नाही बसायचं, लगेचच काढून घ्यायचे मिरे पण. मिरे असे गरम झाले की लगेच पटकन काढून घ्यायचे. आता हे पूर्ण आपले मसाले भाजून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता मी मोहरीमध्ये अख्खी मेथी मिसळणार आहे, कारण हे दोन्ही एकत्र वाटायचं आणि जाडसर वाटायचं. मी तुम्हाला वाटल्यानंतर दाखवते कसं वाटायचं. मिक्सरला वाटायचं आपल्या एकदम जाड चालू बंद करून असं वाटून घ्यायचं. थोडं थंड झालं की मी वाटून घेते. आता आपण हे जाडसर वाटून घेतलं आहे. हे बाजूला ठेवून थोडासा मी लसूण सोलून घेणार आहे. मस्त असं तेल गरम करायला ठेवलं. असं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये ह्या तेलामध्ये आपल्याला हिंग टाकायचे.
थोडंसं गॅस बंद करून टाकायचं हिंग आणि हे छान असं गार होऊन द्यायचे. गार झाल्याच्या नंतरच आपल्याला ते लोणच्यामध्ये टाकायचं. आपण मगाशी वाट टाकलेले जे कैरी होते ते एकदम मस्त सुकलेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे मगाशी आपण जे मिक्सरला बारीक केलं होतं मेथ्या आणि मोहरी, ते आपल्याला टाकून ह्याच्यात छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर टाकायचे जिरे, जिऱ्यानंतर टाकायचे आपल्याला मिरे, लसूण, मीठ, हळद टाकायची थोडीशी. हळद टाकल्यानंतर तुम्हाला चवीप्रमाणे जेवढं तिखट आवडत असेल तर तिखट तुम्ही टाकू शकता, स्किप केलं तरी चालेल. नंतर हे असं छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे तेल टाकून घ्यायचं. गार झाले बरं का तेल, ते तेल टाकून घेतलं मी, थोडंसंच टाकलं आहे फक्त मिक्स करण्यापुरते. नंतर मटक्यामध्ये मी मीठ, त्यानंतर मटक्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, खाली तळाला थोडं टाकायचं. त्यानंतर आपल्याला असंही लोणचं जे आपण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. अशा पद्धतीने भरून घ्या पूर्ण. मी तुम्हाला असं भरून झाल्याच्या नंतर खाली जे उरलेला मसाला होता ते वरतून मी टाकते पूर्ण. अशा पद्धतीने सगळीकडून मसाला टाकून घेतला मी, जो खाली उरतो तो मसाला टाकलेला आहे. ते मसाला टाकल्याच्या नंतर आपल्याला ना थोडंसं असं तेल टाकायचं आता, जेणेकरून पूर्ण कैरीला मसाला लागेल. असा मसाला सगळीकडनं टाकून घ्यायचा उरलेला. नंतर आपण जे मगाशी तेल गरम केलं होतं ते तेल त्याच्यात टाकते. हिंग टाकून जे गरम केलं होतं आपण ते तेल टाकायचं आहे आणि असं परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या मसाल्याला पूर्ण तेल लागलं पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि नंतर एका कपड्याने एका चांगल्या सुती कपड्याने असं बांधून घ्यायचं, मटक्याचं तोंड असं बांधून घ्यायचं व्यवस्थित. आणि नंतर आपण स्टोर करून ठेवायचं आहे पण 2-3 दिवसानंतर. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.